मिलिंद कवडे दिग्दर्शित श्री गणेशा पिक्चर थिएटरला आलाय आणि कसा आहे तो पिक्चर, काय काय असणार आहे, कारण की ना मिलिंद कवडेने ना आधी आपल्याला टाकाटक 1, टाकाटक 2, परत 1 नंबर अडल्ट वाला हे सगळे आहेत ना अडल्ट मूवी खूप जास्त दिलेत. पण आता आहे ना श्री गणेशा हे त्यांनी फॅमिली टॅगलाईन आहे, कारण की ते टॅगलाईनच आहे की सगळ्यांनी फॅमिली सोबत जाऊन बघा पिक्चर. खरोखर फॅमिली सारखा पिक्चर आहे का हा बघणारा, तर जाणून घेऊ या रिव्ह्यू मध्ये. मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो नीरज गायकवाड मूवी रिव्ह्यू मध्ये. तर श्री गणेशा हा ऍक्च्युअली ना बाप आणि मुलाची गोष्ट आहे आणि बाप आणि मुलाच्या गोष्टीमध्ये एक प्रवास दाखवला आणि तो प्रवास का घडतो, काय असतं त्या प्रवासाच्या मागचं रहस्य, हे सगळं तुम्हाला पिक्चर बघितल्यावरती माहिती पडेलच. पण मी थोडंसं शॉर्टली सांगतो की एकल्याचं जे कॅरेक्टर केलं प्रथमेश परब यांनी, ते कॅरेक्टर ऍक्च्युअली आहे ना चोरीच्या आरोपामध्ये आहे ना सुधागृह म्हणजे रिमांड होम मध्ये असतं. तर त्यानंतर ते रिमांड होम मध्ये बाहेर येताना जो काय प्रवास सुरू होतो पोरगा आणि बापाचा, तो हा प्रवास सगळा पिक्चर मध्ये सांगितलाय. आणि त्यामध्ये काय काय त्यानं ट्रकची बॅग भेटती, त्यानंतर पुढे अजून काय होतं आणि त्याचं नक्की बोल कशामुळे आहे ना हे सगळं तुम्हाला पिक्चर बघितल्यावर पडेल. डायरेक्शन आहे ना असं वाटत नाही की मिलिंदने डायरेक्शन केलंय, कारण की ना आधी त्यांनी खूप सारे अडल्ट मूवी केलेले, पण आहे ना हे सोशल इश्यूज आणि हा काहीतरी नवीन वेगळा विषय असल्यामुळे आहे ना एक टाइम तरी तुम्ही बघायलाच पाहिजे पिक्चर असा हा पिक्चर झालाय. म्हणजे प्रथमेशची ऍक्टिंग, परत जे बापाचे कॅरेक्टर दाखवले ते त्यांची ऍक्टिंग आणि जी काही मुलगी दाखवली त्याची ऍक्टिंग कडक झाली आणि बघायला पण मजा येते. आणि काही काही खूप सारे इमोशनल मुवमेंट्स पण आहेत त्या पिक्चर मध्ये, तर त्यामुळे ना तुम्हाला ते फील होतात ते इमोशनल मुवमेंट्स बघताना. आणि डायरेक्शन, स्टोरी लाईन आणि ऍक्टिंग सगळ्यांची खूप चांगली झाली आहे. तर त्यामुळे ना तुम्हाला हमखास हा पिक्चर आहे ना फॅमिली सोबत बघायला पाहिजे. आणि ज्यांना आई वडिलांची किंमत नसेल ना त्यांनी हा पिक्चर बघायला पाहिजे. तर तुम्ही हा पिक्चर आहे ना मुलगा आणि बापासोबत पिक्चर पाहिला ना तर तुम्हाला खूप चांगलं समजेल या गोष्टी. आणि मी तर म्हणेन की तुम्ही फॅमिली सोबत पिक्चर बघा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.